येस, इट्स अ नो बॉल. भीमरचा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, कमरेच्या वरतून आलेला हा चेंडू. जय सुनेकर यासाठीच ओळखला जातो. पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांना जणू काही माहिती आहे आणि म्हणूनच का होईना आपण पाहतोय फुलटॉस स्वरूपातील चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलं गेलं आणि तदनंतर मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेला मैदानावरती काय घडलंय? हे सुनेकर चातुर चणूक चाणक्य यासाठीच ओळखला जातो. बघा, चतुर आहे, चलाक आहे आणि म्हणूनच का होईना फ्रीच्या चेंडूवरती कोण म्हणतं की मोठा फटका आला पाहिजे. बॅटची फक्त एज दाखवली, चेंडूला त्याची दिशा दाखवली आणि तदनंतर मात्र एक चेंडू ग्राह्य धरला गेलाय. 11 धावा धावफलकावरती लागलेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. हेमंत मात्रेचं कॅल्क्युलेशन आता मात्र कुठेतरी बिघडलंय. हेच चित्र आपण अनुभवतोय. आकाश, सासवणे म्हणजेच यशवंतदेव सासवणे संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. दरम्यान या चेंडू नंतर बोलू, हा चेंडू वन बाउंस, सीमारेषा बाहेर, चौकार. असणार आहे ते म्हणजेच यशवंतदेव सासवणे संघासाठी जर त्यांनी विकेट मिळवली तर त्या प्रत्येक गोलंदाजाला श्री अमृतदादा यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जर बोल्डच्या स्वरूपामध्ये विकेट मिळवली तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यशवंतदेव सासवणे संघासाठी ही सुवर्ण संधी पारितोषिकांच्या रूपात सुद्धा असेल आणि त्याच वेळेला कॉन्फिडन्स देणारी सुद्धा असेल. नाही संदीप सर, इथे एक बाब फार महत्त्वाची आहे. अर्थात श्री अमृतदादा यांनी यशवंतदेव सासवणे संघासाठी केलेले योगदान, क्रिकेटवरती असलेलं प्रेम बऱ्याच वेळेला पाहिलंय. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून पारितोषिके लागणारच, यात तीळ मात्र शंका नाहीये. दरम्यान मैदानावरती काय घडतंय? आणखीन एक ना दसरा ना दिवाळी, मात्र फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑनसाइडच्या दिशेने चौकार. पाहतो धावफलकावरती नजर टाकूयात. 19 धावसंख्या धावफलकावरती लागले. हेमंत मात्रेंचे सर्व फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन, इक्वेशन पूर्णपणे बिघडलेले आपण पाहतोय. आज चेंडू राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना फुलटॉस का पडतायत हा सुद्धा एक खूप मोठा गमक आहे. कुठेतरी सरावापासून दूर आहेत आणि अगदी त्याच वेळेला महत्त्वपूर्ण मॅचमध्ये जिथे प्रेशर आलं की काय असंच वाटू लागलंय. जय सुनेकरचं करूयात कौतुक, जिथे 4 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येवरती खेळत आहेत. कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे हेमंतसाठी. आहा, या वेळेला मात्र पुन्हा हरिओम म्हटलं, मिडल ऑफ द बॅट आणि मैदानावरती काय घडलं? या वेळेला मात्र संकेतचा पाय सीमारेषेला टच झालाय. कॅच होती जरूर, मात्र चेंडू सीमारेषेच्या वरती जाईल, षटकार. शरीराचं संतुलन बनवत असताना नजरहटी और दुर्घटना घटी असंच काहीसं वाटू लागलंय. आज जयेश सुनेकर काहीतरी वेगळ्याच चवनरस खाऊन आला असंच वाटू लागलंय. फुल टॉस स्वरूपातील चेंडू या वेळेला हवेत जरूर आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, बॅकवर्डच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. या वेळेला मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा जरूर केला जातोय. धावफलकावरती नजर टाकूया, जिथे आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि तब्बल 27 धावा धावफलकावरती लागलेत. फुलटॉस स्वरूपातील चेंडू या स्पर्धेतील सर्वाधिक धावा खर्च जर आपण पाहिलं ना तर त्या दिशेने वाटचाल केल्या जात आहेत. 27 धावा याआधी सुद्धा एका गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. अजूनही एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. आहा, या वेळेला मात्र हेमंत मात्रेने कमबॅक केलंय. अमृतदादाने लगावलेलं पारितोषिक 500 रुपयांचं त्रिफळाचीत पद्धतीने फलंदाजाला बाद केलंय. जयेश सुनेकर बाद. शेवट गोड झालाय अमृतदादा स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघासाठी. जय सुनेकरची शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंग या ठिकाणी मात्र होते समाप्त. ज्याने आपण पाहिलं 6 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या, 2 षटकार, 3 चौकारांचा समावेश आणि तदनंतर मात्र लालच बुरी बला होतीये हेच पाहायला मिळालं. बघा,
सगळे चेंडूच काही फुलटॉस येणार नाही आहेत. मग फुलटॉस येईल की काय या अपेक्षेमध्ये आपण पाहिला चेंडूची लाईन बदलली गेली आणि तदनंतर मात्र हेमंत म्हात्रेने आपल्या नावाला साजेशी कामगिरी शेवटच्या चेंडूवरती का होईना मात्र केलेली आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत सुरू आहे, जिथे काळभैरव आवाज संघासाठी सुरुवात चांगली झाली आहे. ज्या पार्टनरशिपची पॉवर प्लेच्या षटकामध्ये गरज होती ना, ती पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं. तब्बल 26 धावा धावफलकावरती एकट्या जयेशने लगावल्या. 27 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती आता मात्र आपण पाहतोय सुयोग भगत एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थात उंचपुरा असा पॉन्टिंग ज्या नावाने संबोधलं जातं असा सोमनाथ नाकवा गोलंदाजीच्या मोर्चावरती. सोमनाथकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेली गोलंदाजीची शैली आज मात्र श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि काळाची गरज आहे. कमबॅक इज अ की फॅक्टर. या वेळेला कमालीचा फटका, एलिव्हेशन बघा काय कमालीचं होतं. मात्र अशा वेळेला मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, सेकंड इन अ रो, लागोपाठ दुसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. डिजिटल इंडिया आहे, महागाईचा जमाना आहे, मात्र श्री अमृतदादा यांच्याकडून लगावलेलं पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. फलंदाज दुसरा बाद झालाय, अर्थात कॅच स्वरूपामध्ये 300 रुपयांचा कॅश प्राईज सोमनाथच्या खात्यामध्ये जमा. चेक. आकाश, आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी आलंय की जर अंश आणि आयुष यांनी कॅच पकडला तर श्री अमृतदादा यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. घरच्या मैदानामध्ये संघ सामना खेळतोय आणि अशा वेळेला पारितोषिकांची जी याला आपण म्हणतो ना की खैरात जर झाली नाही तर तो दिवस राहणार नाही किंवा तो दिवस लक्षातही उरणार नाही. आज मात्र मैदानामध्ये पारितोषिकं पटकवण्यासाठी सुवर्ण संधी आहे. अंश आणि आयुषसाठी हे पारितोषिक असेल, जर त्यांनी झेल टिपला तर प्रत्येकी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. मैदानावरती प्रबोध भगत नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. प्रबोध भगत एक भरगतचा असं शरीर यष्टी असलेला खेळाडू आहे. LBWचा जोरदार अपील. चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट, चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही या तीनही गोष्टींवरती पंचाने पडताळणी केली आणि तदनंतर मात्र चेंडू अपस्टम्प सोडून जाणार होता की काय असंच वाटू लागलंय. कौतुक करावं तितकं कमी आहे सोमनाथच्या गोलंदाजीचं. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. अचूक टप्पा आणि अगदी त्याच वेळेला फलंदाजासाठी फसवा हा चेंडू आहे. बघा कमबॅक फार महत्त्वाचा होता, जिथे पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्या होत्या. कुणीतरी आपल्या संघासाठी बॅकअप प्लॅन असला पाहिजे होता. पुन्हा LBWचा अपील, दबाव, दडपण प्रत्येक चेंडूवरती येणार आहे. अपीलला फार महत्त्वाचं आहे. प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि आजकालच्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं ना तर जितकं फलंदाजी महत्त्वाची आहे, गोलंदाजी महत्त्वाची आहे, कर्णधारपद महत्त्वाचं आहे ना, तितकंच अपीलसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण अपील जर केलं आपण ना तर प्रतिस्पर्धी संघ थोडासा का होईना मनोवैज्ञानिक दबावामध्ये जातो, बॅकफुटवरती जातो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. पुनच्च हरिओम. सोमनाथ नाकवा आपल्या गोलंदाजीचा क्लास या ठिकाणी दाखवतोय. चारी चेंडू निर्धाव आहेत ना. जर मेडन ओव्हर आली तर सोमनाथसाठी श्री अमृतदादा यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आकाश, विराजी वाकडे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. टोटल 6000 झालेत आणि 2 विकेट्स ऑलरेडी घेतल्या आहेत, त्यामुळे 6600 ऑलरेडी कॅल्क्युलेट झालेत. चला पारितोषिक वाढलं. विराजी वाकडे यांच्याकडनं 1000 नाही तर 2000, त्यामुळे जर 2 चेंडू चांगले टाकले गेले तर 7600 रुपयांचं कॅश प्राईज एका ओव्हरला टाकणं, एका ओव्हरला प्राप्त होणं हे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. सासवण्यामध्ये प्रचंड क्रिकेट रसिक आहेत, प्रेक्षक आहेत, सासवण्यामध्ये पैसा सुद्धा आहे, हे आज आपल्याला पाहायला मिळाले. वळूयात मैदानावरती, जिथे स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल भगत.
यावेळेला एलबीडब्ल्यूचं अपील करण्यात आलंय. बघा एक चेंडू डॉट आलाय, आणखीन एक पारितोषिक आलंय. प्रतीकजी भगत यांच्याकडून आणखीन एक चेंडू जर डॉट आला तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज. त्यामुळे हे कॅश प्राइज आपण पाहिलं ना तर जवळजवळ 9600 वरती जाणार आहे. ॲब्सोल्युटली. आणि ते 10,000 होतील. आता श्री अमृतदादा यांच्याकडून 6,000 असतील. मग त्यामुळे टोटल प्राइस 10,000चा असेल. जर ही 10,600चं असेल, हॅलो, ही ओव्हर जर मेडन ओव्हर पाहायला मिळाली तर सोमनाथ ही ओव्हर मेडन करणार का आकाश? निश्चित रूपाने आपण पाहिलं ना, जिथे 5 चेंडू चांगले टाकलेत ना, अशा वेळेला फलंदाजाला सुद्धा आता दबाव असेल. तो सुद्धा स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करणार आहे आणि जगदोजहद मैदानावरती पाहायला मिळते. ओहो हो, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सोमनाथ नाखवासाठी. कमालीचा स्टँडिंग ओवेशन मिळावं अशा पद्धतीचं षटक हाताळलं, जिथे पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्या. अशा वेळेला दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि मेडन विकेट. अशा पद्धतीची कामगिरी साध्य करणारा या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याने मेडन ओव्हर टाकले. संदीप सर. ॲब्सोल्युटली. आपण नेहमी कमबॅक बद्दल बोलत असतो, बरोबर आहे. पण कमबॅक असं असावं ना की समोरच्याच्या डोळ्यात खूप हवं. अशा प्रकारचा हा परफॉर्मन्स होता की पहिल्या षटकात जिथे 27 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात सोमनाथ गोलंदाजीला येतोय, तो विकेट सुद्धा मिळवतोय, तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावर दडपण आणतोय आणि मेडन ओव्हर करतोय. काय भाव खाऊन जातोय. श्री अमृतदादा यांच्याकडून 6,000 रुपये. तिकडे आणखीन तुमच्याकडे मला वाटतं विराजने 2,000 रुपये लावलेत, प्रतीक भगतने 2,000 रुपये लावलेत, आणखीन विकेटचे 300 रुपये श्री अमृतदादा यांच्याकडून. तब्बल 10,600 रुपये असणार आहेत. नाही, टॅली विसरणार नाही, बँकेमध्ये काम करतो. 10,600 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक मिळणार आहे सोमनाथला. आणि जर आता अंश आणि त्याचा साथीदार आयुषने जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येकी 3,000 रुपयांचं पारितोषिक झालेलं आहे. आकाश. नाही, आम्ही वेगवेगळ्या बँकेचे ATMs बाजूला बसवलेत. तुम्ही चांगला खेळ दाखवा, तुम्हाला पारितोषिके आपोआप मिळणार आहेत. कमालीचा खेळ मैदानावरती. लास्ट ओव्हर tenniscricket.in च्या माध्यमातून एक हायलाईट जरूर दाखवली गेली. ही हायलाईट्स आज सोमनाथ आणि समस्त सासवणेकरांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की पाहायला मिळतील. वळियात गोलंदाजीच्या मोर्चावरती जिथे सोमनाथची गोलंदाजी संपल्यानंतर आता मात्र आणखीन एक धर्मधुरंदर अर्थात के कमलेश कोळी गोलंदाजीच्या मोर्चावर. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळून काढला आहे. मिडविकेटच्या दिशेने चेंडू जाईल. हेमंत चेंडूवरती जोपर्यंत येईल ना, बऱ्याच कालावधीनंतर एक धावफलकावरती आले. सन्मान्य विराजी वाकडे यांनी लगावलेले 2,000 रुपयांचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. प्रतीक भगत यांचं सुद्धा आपल्याला कॅश प्राइज या ठिकाणी जमा होईल. 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आपण पाहिलं तर अमृतदादा वाकडे यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. कमलेशजी यांच्यासाठी पारितोषिक आलंय. जर हॅट्रिक लगावली गेली तर 1,500 रुपयांचा कॅश प्राइज प्रतीकजी भगत यांच्याकडून या ठिकाणी लगावलं जाणार आहे. आज सोमनाथचा दिवस वसूल झालाय असं म्हणावं लागणार आहे. आज सोमनाथला बरेचसे मेसेजेस आलेत. कुठे बसायचं, कुठे पार्टीला जाऊयात, अशी बरेचशी विचारणा करणारे मेसेजेस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हॉट्सअपवरून आज नक्कीच मिळणार आहेत. वळियात मैदानावरती जिथे आपण पाहते धावफलक बऱ्याच कालावधीनंतर पुढे गेलंय. 28. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आता मात्र 1 धाव आले. त्यामुळे धावफलक अगदीच जे दुष्काळ पडला होता ना, त्या दुष्काळातून अचानक कुठेतरी पावसाचे शिंतोडे पडावे ना असं वाटू लागलंय. आहा, चांगला चेंडू आपण पाहतोय. फुलर लेन प्रकारचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय जरूर. एकेरी धाव या ठिकाणी जरूर मिळते. अंश वाकडे आणि अनुष वाकडे यांच्यासाठी अर्थात अंश आणि आयुष यांच्यासाठी कॅश प्राइज जरूर आहे. जर कॅच पकडली गेली तर 3,000 रुपयांचं एका कॅचला पारितोषिक असणार आहे. वळियात हे 2 क्षेत्ररक्षक कुठे आहेत. एक फ्लाइंग स्लिपला अंश पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने आयुष आपल्याला पाहायला मिळतोय. पारितोषिक मिळणार का? घरच्या मैदानावरती खेळत असताना घरच्या अर्थात सपोर्टर्सनी लावलेलं हे पारितोषिक आहे. उलटा स्वरूपातील चेंडू ऑनसाइडच्या दिशेने अगदी सरळ हाताने खेळला गेलाय, हलक्या हाताने खेळला गेलाय. एकेरी धाव पाहायला मिळते. बघा, क्रिकेट किती आगळा वेगळा खेळ आहे. कोणी विचार केला होता जिथे पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 आल्या होत्या, अशा वेळेला वाटलं होतं की काळभैरव आवाज संघ नेहमी ड्रायव्हिंग सीटवरती असेल, टॉप गिअरने हायवेवरती धावफलक पुढे घेऊन जाईल. मात्र अशा वेळेला लागोपाठ स्पीड ब्रेकर जसे यावे त्या पद्धतीने सोमनाथने 2 विकेट्स प्राप्त केले आणि तदनंतर मात्र मेडन विकेट पाहायला मिळाली, मेडन ओव्हर पाहायला मिळाले. कौतुकास पात्र कामगिरी सोमनाथने मैदानावरती करून दाखवले.
दिशाचे भटके, अंपायरजीने दिए फटके, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आपण पाहतोय. 31 ऑन स्कोरबोर्ड, 31 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर चांगला खेळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट गोलंदाजी, डावखुरा फलंदाज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका आलाय. चेंडू मात्र जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक स्ट्रोक, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. विशाल भगतच्या बॅट मधून पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा, पुन्हा एकदा हरिओम म्हणत षटकार लगावलाय. बघा, मैदानावरती क्षेत्ररक्षकांना तर संधी नव्हती, मात्र मैदानाबाहेर प्रेक्षकांना जरूर संधी होती. प्रेक्षकांनी कॅच पकडले आहे, आपली नाव नोंदणी करावी अशी आपण करूयात विनंती. धावफलकावरती नजर टाकूयात. 43 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कमलेश कोळीच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल केला जातोय. डावखुरा फलंदाज विशाल भगत मैदानावरती चार्ज झालाय आणि तदनंतर मात्र मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळ मात्र एक जबरदस्त झालेला आपण पाहतोय. इधर चला मी उधर चला अशा पद्धतीचा हा खेळ आहे. कधी काळ भैरव संघाच्या बाजूने, कधी आपण पाहिलं तर यशवंतदेव सासवणे संघाच्या बाजूने हा सामना झुकतोय. तिसरं षटक मैदानावरती आपण पाहतोय समाप्त झाले. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 44 धावा, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर श्री अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तदनंतर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या 3 षटकांमध्ये 43 धावा जमा झाल्या आहेत. दुसऱ्या षटकासाठी तब्बल 600 रुपयांचं कॅश प्राईज सोमनाथच्या खात्यामध्ये जमा झालेत, ज्यामधील विराज वाकडे आणि अगदी त्याच वेळेला प्रतीक भगत यांनी कॅश प्राईज अर्थात कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा केलंय. तोपर्यंत उर्वरित 3 षटकांचा खेळ सुरू होईल. तोपर्यंत ऐकूयात अर्थातच द विकिपीडिया ऑफ महाराष्ट्र, अर्थातच संदीप जगे सर यांच्याकडे. थँक्यू. मला थोड्या क्षणासाठी असं वाटलं की द CEO ऑफ विकिपीडिया असं म्हटलं असतं तर ते अधिक आनंद झाला असता, पण हरकत नाही. कुठेतरी विकिपीडिया जोडल्यानंतर आनंद होतोच माणसाला. 3 गडी बाद 44. आकाश मांजरेकर यांचा आवाज आपण ऐकत होतात. सासवणे गावातून अर्थातच असणारं ते भावनिक आणि किंबहुना नातेसंबंध आकाशचे फार अतिशय जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे सासवणेमध्ये स्पर्धा असली की आकाश मांजरेकर यांचा आवाज आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो. आपल्याला अभिमान वाटतो बघा की जेव्हा आपल्याकडचे क्रिकेटर असतील, आपल्याकडची समालोचक मंडळी असतील, आपल्याकडची पंचमंडळी असतील, आपल्याकडचे गुणलेखक मंडळी असतील, आपल्याकडचे आयोजक मंडळी असतील, ही वेगवेगळ्या भूमिकेतून जेव्हा वेगवेगळ्या व्यासपीठांवरती आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला तो आपल्या अलिबागकरांसाठी अभिमानाचा क्षण असतो. मग तो कोणत्याही गावातील असो, कोणत्याही विभागातील असो, आपल्या हद्दीतील आहे किंवा आपल्या समवेत असणारा एक माणूस आहे याच्याबद्दलचा आपल्याला अभिमान असतो. आणि आकाश मांजरेकर याबद्दलचा आम्हाला अभिमान आहे की आपण रायगड जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या व्यासपीठांवरती समालोचन करता. अगदी गत महिन्यामध्ये आपण आमदारांच्या प्रीमियर लीगमध्ये सुद्धा थेट नागपूरला जाऊन आलात आणि नागपूर येथे तुम्हाला आमंत्रित केलं होतं. ही अभिमानाची गोष्ट आहे. तर अशाच प्रकारचे इव्हेंट करत राहा. आमच्या सर्व सासवणेवासियांच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला असतील. वळूया मैदानाकडे. 3 षटकांमध्ये 44 धावा आल्यानंतर सोमनाथ गोलंदाजीला आलाय. पहिली धाव सोमनाथच्या 7व्या चेंडूवरती येते. मगाशी पारितोषिकांची खैरात सोमनाथ नाकवाच्या गोलंदाजीवर करण्यात आली. बघा, काही खेळाडू असे आहेत आज यशवंतदेव सासवणे संघामध्ये ते मैदानात उतरलेले आहेत. क्रिकेटची फार रेग्युलर अशा पद्धतीचे नातं त्यांचं राहिलेलं आहे. याच्यावरती जर मला बोलायचं झालं ना तर सोमनाथचा प्रेसी सासवणे संघामधला तो परफॉर्मन्स कोण विसरणार. ज्या वेळेला एक हाती सोनी स्पोर्ट्स नवगाव संघाला पराभूत करणारा सासवणेमधला एकमेव संघ होता तो प्रेसी सासवणे संघ होता. आणि त्या प्रेसी सासवणे संघातील 2 खेळाडू मला आजही या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. मग कमलेश असेल किंवा त्याच वेळेला सोमनाथ असेल, या दोन्ही खेळाडूने अद्वितीय कामगिरी केलेली आहे. त्याच्यामुळे काही नावं कितीही आपण जरी म्हटलं ना काळ पुढे सरकला तरी ती कधीही विसरता येत नाही किंवा ती कधीही आपल्या ओठांवरून जात नाही, मनातून जात नाही.
सोमनाथसाठी पारितोषिक आलंय की जर सोमनाथने विकेटची हॅट्रिक घेतली या वेळेला तर त्याच्यासाठी पारितोषिक असेल प्रतीक भगत यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक असेल, 1,500 रुपयांचं पारितोषिक असेल. काळभैरव आवाज संघाचंही कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला पण काही धावा मिळाल्या नाही. तिसऱ्या षटकामध्ये तो मोमेंटम ठेवला आणि आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय विशाल भगतच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार. बघा आज संपूर्णपणे काळभैरेश्वर आवाज संघ मैदानात खेळतोय ना, याच्यामध्ये सगळे भगत आहेत, बाकी सर्व एकच फक्त जयेश चुणेकर आहे. म्हणजे सुमित भगत, जयेश चुणेकर, सुयोग भगत, रोहन भगत, हर्षल भगत, प्रबोध भगत, मैदानात खेळत असणारा विशाल भगत, प्रणय भगत, साहिल भगत, अंतरिक्ष भगत, अक्षय भगत, शुभम भगत, सिद्धेश भगत, हे सर्व मंडळी मैदानामध्ये आहेत. आपल्याकडे ना असे विभागातून किंवा आळीआळीमधून संघातील खेळाडू एकत्र होताना आपण अनेक वेळेला पाहिलेले आहेत. पण हा एक योगायोग म्हणावा, कारण नेहमी असं म्हटलं जातं की भारतामध्ये सर्वाधिक आडनाव कोणतं असावं. म्हणजे गुगलवरती सर्च करण्याचाही काही जणांनी आता प्रयत्न केला असेल तर त्याचं उत्तर मी सांगून ठेवतो. भारतामध्ये कुमार हे आडनाव अधिक पाहायला मिळतं. म्हणजे मला असं वाटायचं विनोद पाटील की पाटील आडनाव असेल, पण तसं नाही आहे. म्हणजे मला अभिमान होता तो की पाटील असतं तर अजून आनंद झाला असता, महाराष्ट्रातलं असतं ते, पण नाही आहे, हरकत नाही आहे. वळतोय मैदानात जिथे 53 धावा आल्या, 3 गडी बाद 53 धावसंख्या धावफलकावरती. सोमनाथ नाकवाची अफलातून गोलंदाजी बाबत आपण बोलत होतो. सोमनाथला टोपण नाव पॉन्टिंग आहे. आपल्याला माहिती आहे तो पॉईंटला क्षेत्ररक्षण करायचा आणि काय अफलातून पद्धतीने झेलही पकडायचा. बॅटिंग करत असताना त्याने लास्ट बॉलला मारलेला 6 मी आजही विसरणार नाही, ज्या वेळेला दिगुडीच्या मैदानामध्ये त्यांच्या संघाने क्वार्टर फायनल अदरवाईज सेमीफायनलचा तो सामना होता, पण संघाला जिंकून दिला होता. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, चौकार. षटकांचा खेळ संपलाय. कालभैरव आवाज संघाची आश्वासदायक धावसंख्या आहे, 57 धावा धावफलकावरती आल्यात. इथून 75 प्लस बघायला काही हरकत नाहीये, कारण 80-75 धावा या मैदानामध्ये एक प्रतिस्पर्धी संघावरती दबाव वाढवण्यासाठी चांगली धावसंख्या म्हणता येईल. आणि जिथे 1 ओव्हर मेडन आली होती, लक्षात घ्या, आता ती जवळजवळ फक्त 3 ओव्हरमध्येच 57 काढल्यात. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज जर आपण पाहिलं ना तर प्रति षटकामागे 18-19 या धावा या दोन्ही म्हणजे या दोन्ही खेळाडूने किंवा याच्या अगोदरच्या खेळाडूने बनवलेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. काळभैरव आवाज संघाचा प्रयत्न असेल पुढच्या 12 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती तो दबाव निर्माण करण्याचा, कारण सोमनाथ नाकवाचं षटकसुद्धा संपलंय. त्याने 2 षटकं टाकली, 13 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या, ज्याच्यामध्ये 1 ओव्हर मेडन ओव्हर होती. त्याच्यामध्ये तब्बल 10,600 रुपयांचं पारितोषिक त्याच्या नावावरती नोंदवलं गेलं. कॅश प्राइजेस सासवण्याच्या मैदानाला नवीन नाही आहे. जसं आकाशजी मांजरेकर म्हणाले होते की या मैदानावरती आर्थिक स्वरूपामध्ये अनेक खेळाडू मालामाल झालेले आहेत. येस, प्रतीक मला पुन्हा एकदा खुणवतोय की अमित वाकडे गोलंदाजीला आलाय. जर अमितने हॅट्रिक घेतली तर प्रतीक भगत यांच्याकडून 1500 रुपयांचं म्हणजे 1,500. अच्छा, विराजकडून हां, प्रतीकचे 1,500 आणि विराज वाकडे यांचे मेडन ओव्हर टाकली तर 3,000 रुपये असणार आहेत. विराज वाकडे यांच्याकडून पारितोषिक आलंय, मगाशी सुद्धा त्याने पारितोषिक खर्च केलं बघा. येस, 5,000. इकडून श्री अमृतदादा यांच्याकडून मेडन ओव्हर आली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. मेडन ओव्हर आली तर 8,000 जवळजवळ लागले. विकेट आली तर म्हणजे त्याच्यामध्ये विकेटची हॅट्रिक झाली तर आणखीन पैसे वाढतील. ही पारितोषिकं वाढणार आहेत. त्याच्याबाबतच आपण बोलत होतो की आर्थिक स्वरूपामध्ये जी काही पारितोषिकं इथे असतात बघा, आर्थिक स्वरूपामध्ये आणखीन त्याचं आपण म्हणूया मोमेंटो सदरामध्ये सुद्धा घ्या किंवा त्याच वेळेला पहिला चेंडू जोरदार अपील झालं, पंचांनी ते फेटाळून लावलंय, परंतु चोरटी धाव यशस्वी होते यावेळेला.
क्षेत्ररक्षकाला थोडे अंशी का होईना येस पंचांचा इशारा आला की लेगबाईच्या स्वरूपात ही धाव नोंदवली जाणार. काळभैरव आवाज संघाची ही जोडी आणि विशेषतः विशाल भगतची विकेट महत्त्वाची असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे विशाल मैदानामध्ये स्थिरावला आहे आणि जेव्हा फलंदाज मैदानामध्ये त्या टान्समध्ये खेळतो किंवा त्याच वेळेला त्याच्या ॲटिट्यूडमध्ये खेळतो त्यावेळेला त्याचा टान्स बरंच काही सांगून जातो की मैदानामध्ये माझा ॲटिट्यूड कसा असणार आहे. दोन्ही गोष्टी मला वाटताना इक्विव्हॅलंट आहेत की फलंदाज कधी कधी आपल्याला त्याचा टान्स बदलताना दिसला की मग गोलंदाजाने ओळखून जायचं असतं की फलंदाजाचा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे. खेळ हा केवळ आत्मविश्वासाच्या जोरावरती पुढे नेता येतो. बाकी सगळं येस. बघा इथून आणखीन एक वेगळं पारितोषिक आलंय. जर 10 धावांपेक्षा कमी धावा जर दिल्या गेल्या किंवा 10 जरी धावा दिल्या गेल्या तरी सुद्धा 2000 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी श्री अमृतदादा यांच्याकडून असणार आहे. मोठा फटका खेळला जातो या वेळेला. सरळ चेंडू ट्रॅव्हल होणार आहे तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. दे धक्का घे चक्का. बघा क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की सचिन तेंडुलकर एकच, विराट कोहली एकच, पण अलिबागमध्ये सुमित भगत 2 आहेत. एक काळभैरेश्वर आवाजचा, एक नौकारचा. येस इट इज. पण एका सुमित भगतला आता परतावं लागेल. कमलेशच्या हातामध्ये यावेळेला झेल आणि तो चेंडू हातामध्ये आल्यानंतर कमलेशकडून झेल सुटलेला 99.9% मी कधीही पाहिलेला नाही आहे. सो 4 गडी बाद 64 फलंदाज बाद होऊन परतणार पावल्यांमध्ये. डीजे मास्टर म्हणजे कमलेशने कॅच पकडला आणि मला नरवीनची आठवण झाली. आणि का नाही आठवण होणार, कारण नरवीन पाटील जेव्हा गोलंदाजीला मैदानामध्ये यायचा त्यावेळेला तो मोस्टली राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करायचा. कमलेश एक डीप मिड विकेट किंवा लॉंग ऑन लॉंग ऑफला उभा असायचा. आणि 2 गोलंदाज ना, म्हणजे सासवणे संघामध्ये त्यांच्या म्हणजे प्रेसीच्या बद्दल बोलतोय जेव्हा कमलेश इथे मैदानात आहे, तर नरवीन आणि दर्शन ज्या वेळेला गोलंदाजीला असायचा कमलेश बाउंड्री लाईनवरती असायचा. आणि असा दिवस मी पाहिला नाही की नरवीन आणि दर्शनने गोलंदाजी करताना तो चेंडू कमलेशच्या हातात गेला नाही किंवा त्यांना विकेट मिळाली नाही. हा या प्रकारचा अर्थातच पराक्रम पाहायला मिळायचा, परंतु आता मात्र खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतोय रोहन भगतच्या बॅटमधून निघालेला सुपर डुपर 6. रोहन आल्या आल्या या ठिकाणी आपल्या बॅटमधला आविष्कार दाखवतोय आणि अशी तुफानी पारी खेळल्यानंतर काळभैरव आवाज संघाचा धावसंख्या का नाही वाढणार. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुसरा फलंदाज या षटकामध्ये बाद होतोय. अमित वाकडेला विकेट मिळते. 12 धावा तो खर्च करतोय या षटकामध्ये आणि दुसरा फलंदाज बाद होतोय जेव्हा रोहन भगत परतणार आहे. 2 चेंडूंचा सामना केला, 6 धावा त्याने संघासाठी बनवल्या. डीजे मास्टर 5 गडी बाद 70 धावा धावफलकावरती. बघा अनेक माणसं असतात. माझ्या समवेत या ठिकाणी डीजे मास्टर कृपाल बसलेले आहेत. कृपाल ठाकूर हे अकॅडमिक इंजिनियर आहेत, म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून त्याने इंजिनिअरिंगची डिग्री संपादन केलेली आहे. आणि किती अभिमानाची गोष्ट आहे, त्याने एक नवीन वाट पाहिली की मराठी माणसाने व्यवसायामध्ये यावं आणि का नाही यावं. मराठी माणसाने व्यवसाय उभा राहावा, तो प्रगती करावी. याचं उत्तम उदाहरण आमचे कृपाल ठाकूर आहेत. त्याने मुळात हाशिवरे विभागातून येतात आणि त्या षटकानंतर बोलूया अर्थातच कृपाल ठाकूरचा प्रवास. 5 गडी बाद 71 धावसंख्या धावफलकावरती, 71 ऑन अ बोर्ड, 1 षटक येणं बाकी आहे. तर
मराठी माणसाबद्दल नेहमी आपण म्हणतो की व्यवसाय करा, मराठी माणसाने करावा का न करावा, मराठी माणसाने केवळ नोकरीच करावी, असं आपण एक विरुद्धावली अनेक वर्ष ऐकत आलोय. पण मराठी माणसं व्यवसायात उतरत आहेत, मराठी माणसं नवनवीन व्यवसायामध्ये यशस्वी होत आहेत, उद्योजक म्हणून पुढे जात आहेत. आणि मला कृपालबद्दल अभिमान आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नवीन वाट पाहिली, नवीन वाट निर्माण केली आणि ती वाट निर्माण करताना त्याच्यातून चालण्याचं धाडससुद्धा त्याने दाखवलं आहे. आणि आज डीजेच्या व्यवसायामध्ये ज्या पद्धतीचा आवाज मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना आमचा, काय टेक्निकली इतके साऊंड येतो की म्हणजे त्याचा साऊंड सर्व्हिसमधला बिझनेस जरी असला तरी टेक्निकली साऊंड असणं फार महत्त्वाची गोष्ट असतं. की आम्हाला काय हवं आहे, प्रेक्षकांना काय हवं आहे, कुठे ट्यून थांबली पाहिजे, कुठे एखादी गोष्ट मॅच झाली पाहिजे, किंवा त्याच वेळेला सगळ्यात महत्त्वाचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना तो कर्णकर्कश वाजला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याने ज्या पद्धतीने जुळून आणल्यात ना, थँक्यू सो मच फॉर दॅट. हॅट्रिकसाठी पारितोषिक प्रतीक भगत मला कळवतोय की जर गोलंदाजी करायला गोलंदाजाला हेमंत जर त्याने हॅट्रिक मिळवली तर प्रतीक भगतकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 5 गडी बाद 71. हा प्रवास मित्रांनो आमच्या डीजे मास्टरबद्दल मी तुम्हाला सांगितलं. वळतोय मैदानात जिथे क्रिकेटचा सामना श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे विरुद्ध काळभैरव आवास मैदानामध्ये रंगलाय. आवास संघ 75+ धावसंख्या मैदानावरती रचेल अशी जी अपेक्षा व्यक्त केली जात होती ती आता 80+ कडे ते पाहत असतील. पण विशाल मैदानामध्ये असताना त्यांना माहिती आहे की या धावा सहजगत्या सुद्धा होऊ शकतात. पण आता साईल स्ट्राईकला आहे. साहिल भगतला पहिला चेंडू कोलाट टाकला. आम्ही तुमचं कौतुक करेन मी, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी, लास्ट ओव्हर अलीकडच्या काळामध्ये आपण ज्याला म्हणतो की स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीला आला. टेनिस क्रिकेटमध्ये मी स्लॉग ओव्हर हा शब्दप्रयोग कधीही करत नाही, कारण सामने कधी 4 षटकांचे असतात, कधी 3 षटकांचे असतात, कधी 1 षटकाचे सुद्धा असतात. पण इथे जेव्हा प्युअर फॉर्म ऑफ द क्रिकेट पाहायला मिळत आहे ना की अधिकाधिक षटकांचे सामने या वेळेला मैदानावरती खेळवले जात आहेत अभि, आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. टेनिस cricket.in 4 बॉल डॉट टाकले तर विराज वाकडे यांच्याकडून 4000 रुपयांचं पारितोषिक असेल. एक चेंडू तर झालाय, दुसरा चेंडू ही डॉट नसणार आहे, पण पुढचे 4 चेंडू अजूनही आहेत. बघा, विराज असतील, प्रतीक असेल, तिकडे श्री अमृतदादा असेल, यांच्याकडून पारितोषिक मोठ्या प्रमाणावरती येत आहेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. साहिलचं कौतुक करेन मी यावेळेला, कारण साहिलला माहिती होतं की डेंजर एंड काय आहे ते मॅटर करत नाहीये. इथे विशाल स्ट्राईकला असणं महत्त्वाचं, कारण विशाल भगतने आतापर्यंत 11 चेंडूंचा सामना केलाय, 24 धावा जमवल्यात, त्याच्यामध्ये 3 उत्तुंग षटकार सुद्धा आहे. तुम्हाला ते सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळावं लागतं, एकमेकांसाठी त्यागही करावा लागतो. सॅक्रिफायसेसची भावना भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून मित्रांनो चालत आलंय. मुळात आपल्याला त्यातला शब्दप्रयोग कळला पाहिजे. यावेळेला बॅक टू द बॉलर उडवलाय, चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. यस इट इज 6. पारितोषिक सुद्धा आहे. ते पारितोषिक असं आहे मित्रांनो की जर साईड स्क्रीनवरती जर चेंडू आदळला तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं, पण थोडक्यात हुकलं विशालचा. पण विशालला माहिती आहे त्यापेक्षा षटकार जो आलाय तो 80 पर्यंत घेऊन गेलाय. यावेळेला फुल टॉस बनवून खेळून काढलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय तो लेग साईडला. 1 धाव तर नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होणार, कारण मी पुन्हा एकदा साहिलचंच कौतुक करेन, कारण विशाल थोड्या अंशी का होईना थकलेला वाटतोय मैदानामध्ये. कारण सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा सामना तुम्ही खेळत असता आणि मोस्ट ऑफ द टाइम 6 षटकांमध्ये तुम्ही खेळत असता, 13 चेंडू त्याने खेळलेत, म्हणजे 2 षटकांपेक्षा अधिक वेळ तो मैदानामध्ये स्वतः थांबलाय. आणि 82 धावा धावफलकावरती आल्या असताना साहिल जे काही करतोय ते त्यानेही पाहिलं आणि मग सहजगत्या स्ट्राईकवरती आला. पण आता कौतुक करावं लागेल हेमंतचं, कारण हेमंतने 1 चेंडू निर्धाव टाकलाय. त्याला माहिती आहे की शेवटच्या षटकामध्ये मगाशी पहिला सामना जो झाला होता आवास विरुद्ध सासवणे या दोन्ही संघांमध्ये, त्याही षटकामध्ये आपण पाहिलं होतं की शेवटच्या षटकांमध्ये 20 पेक्षा अधिक धावा देणं नागेश्वर आवास संघाला परवडलेलं नव्हतं आणि तिथूनच त्यांचा सामना गेला होता. इथेही आपण पाहिलं की शेवटच्या षटकामध्ये कमी धावा देण्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांची साथ महत्त्वाची असणार आहेत. 2 धावा का होईना वाचवल्यात, ती महत्त्वाचा फॅक्टर असेल. अंश शास्त्रीचा चषक 2024 मित्रांनो पाहतोय, 84 धावा धावफलकावरती लागल्यात. 80+ धावा याव्या हे काळभैरव आवास संघाची अर्थातच स्वप्न होतं. तो स्वप्नवत प्रवास त्यांनी आता केलाय, पण स्वप्नाला या वेळेला सत्यात साकार करताना विजयश्री मैदानामध्ये खेचून आणायची असेल तर गोलंदाजी उत्तम करावी लागेल. पण कौतुक करावं लागेल ते अर्थातच विशाल भगतच्या बॅटिंगचं सुद्धा, त्याच्या टेम्परामेंटचं सुद्धा.
हाय क्लास टेम्परामेंट मैदानामध्ये लागतं की फक्त विकेट्स केवळ चौकार षटकाराने सामने जिंकता येत नाही. तुम्हाला मैदानात सेन्सिबली बॅटिंग करावी लागतं. 36 चेंडूत जेव्हा 85 धावांची गरज आहे, विशाल भगतच्या या 15 चेंडूमधल्या 34 धावा महत्त्वाच्या असणार आहेत, ज्या सामन्यामधला त्यांनी मोमेंटम फिक्स केलाय. पाणी घेऊन जा मैदानात प्लीज. 36 चेंडूत जिंकण्यासाठी 85 धावांची आवश्यकता आहे. सामना कशा पद्धतीने पुढे जाणार आणि अर्थातच या धावा चेस होणार का? यशवंतदेव सासवणे संघ मैदानामध्ये ती कामगिरी करणार का, जेव्हा त्यांच्याकडून कोणत्या तरी 2-3 फलंदाजांना ती महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार. अर्थात ही भूमिका बजावताना ती जबाबदारी स्वीकारणं आलं आणि मग ती जबाबदारी स्वीकारताना टीम एफर्ट्समधल्या पॉझिटिव्ह ॲप्रोच आणि मेंटॅलिटीचा भागसुद्धा आला. बॉडी लँग्वेज तर पॉझिटिव्ह आहे, पण आता मैदानामधला परफॉर्मन्स पॉझिटिव्ह असेल का ते पाहणार आहोत आपण थोड्याच वेळात. पण तोपर्यंत जाऊया कृपालकडे आणि ऐकूया एक छानसं गाणं. आवश्यकता आहे. विशाल या संपूर्ण स्पर्धेच्या दृष्टिकोनातून पहिला सामना तर त्यांनी अधिक चांगला रंगवला आहे. गोलंदाजांकडून अपेक्षा असतील आणि यशवंतदेव सासवणे संघाला मैदानामध्ये जिंकण्यासाठी सलामीची जोडी आणि त्याच्यानंतर येणाऱ्या फलंदाजांवरती अनेक निर्भर करावं लागेल. पण ती कामगिरी कोण करणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र आणि गेले तिसरा दिवस आमच्या समवेत जोडलेले आहेत. ते अर्थातच ज्यांचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकणं आणि हिंदीमधील दर्जेदार समालोचन काय असतं, ऐकत राहावं आणि ऐकत राहावं, असे आमचे यासिनजी मर्चंट. धन्यवाद संदीप. तो दोस्तों, जीतने के लिए 85 रनों की ज़रूरत. 6 ओवर का ये मुकाबला, यानी 36 गेंदें और 85 रन यहाँ पे बनाने होंगे. हालांकि मुश्किल ज़रूर है मगर नामुमकिन नहीं है. कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. अब यहाँ पे लड़ना होगा क्योंकि ये आसान रास्ता नहीं है. मंजिल बहुत दूर नज़र आ रही है, मगर हर ओवर में अगर आप टारगेट रखोगे कि इस ओवर में हमें कम से कम इतने बड़े स्ट्रोक आने चाहिए और इतने रन आने चाहिए, प्रतीक भगत यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे. लागोपाठ 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि लागोपाठ 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि त्याचप्रमाणे जर या दोन्ही फलंदाजांनी मॅच जिंकून दिली तर विराज वाकडे, सन्माननीय विराज वाकडे यांच्यातर्फे तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक देऊन या खेळाडूंचा सन्मान करण्यात येईल. एक मोठी सुवर्ण संधी आहे. तकरीबन हर ओवर में याच्या दरम्यान एक पारितोषिक या ठिकाणी जरूर येतोय. अमृतदादा स्पोर्ट्स अर्थात यशवंतदेव सासवणे या संघाने हा जर सामना जिंकला ना तर श्री अमृतदादा यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक सुवर्ण संधी असेल. जर हा सामना 5 षटकांमध्ये संपवला तर सन्माननीय विराज वाकडे यांच्यातर्फे 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. विकेट गेल्या तरी चालतील, परंतु हा सामना 5 षटकांमध्ये आपल्याला संपवायचा आहे आणि 10,000 रुपये आपल्या नावावरती करण्याची सुवर्ण संधी असेल. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. हर्षल भगत अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. आउटसाइड दी ऑफ सम गेंद ज़रूर थी और उस गेंद का पीछा किया था कमलेश ने. देखिए कमलेश
रनों को कम करना होगा और विकेटों को लेस करना होगा कमलेश को, क्योंकि उनके नाम में देखिए कम भी है, लेस भी है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बैक टू द बॉलर खेला था, मगर फॉलो थ्रू में क्या कमाल की फील्डिंग, शानदार फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग का मुजाहरा पेश किया है और लगातार 2 गेंद यहां पे बिंदी की है हर्षल भगत ने। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज कमलेश और नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है सोमनाथ। हालांकि सोमनाथ ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया, उसके बावजूद जी हाँ इस मरतबा लॉफ किया है, कवर पॉइंट के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है, बिल्कुल नहीं रुकेगी, दनदनाती हुई गेंद सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। इस चौके की सहायता से शुरुआत तो बहुत ही बढ़िया की है कमलेश ने। जी हाँ, मगर वार पर पलटवार यहाँ पे होता हुआ हर्षल का यहाँ पे वार हमें नजर आया। जैसे ही चौका लगा, दूसरी ही गेंद के ऊपर उन्होंने कमबैक किया है। लगातार यहाँ पे 4 गेंदें हो चुकी है, मगर 4 रन स्कोर कार्ड पर। 3 बिंदी गेंदें भी हमें देखने को मिली। हाँ, यहाँ पे मिसअंडरस्टैंडिंग हो सकती थी, अनबन यहाँ पे देखने को मिल सकती थी, मगर सोमनाथ की तारीफ करनी होगी। सोमनाथ ने वक्त की नज़ाकत को परख लिया और फौरन अपने क्रीज में सही सलामत लौटे। और जैसे ही कमलेश ने देखा कि सोमनाथ बिल्कुल तैयार नहीं है, उन्होंने भी अपने घर का रास्ता पकड़ा, बाल बाल बच गए। फिर से एक बार बिंदी गेंद, आहा, लाजवाब। क्या होगा दोस्तों, यही होगा। मात्र एक चौका कमलेश के बल्ले से हमें देखने को मिला, मगर 5 गेंदें एक ही जगह पर खड़ा कर दिया कमलेश को हर्षल भगत ने। ये उनकी कामयाबी है, ये उनकी लाइन एंड लेंथ हमें नजर आई। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, 30 गज का दायरा वहां पे मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी बहुत रेयर और बहुत ही कम देखने को मिलती है। मगर हर्षल भगत एक कलात्मक गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए दिखाई दिए। हालांकि जीतने के लिए, जैसे मैंने कहा कि एक लंबा स्कोर यहां पे आपको चेस करना है, तो आपको हर ओवर में कम से कम 13, 14, 15 रन बनाने होंगे। मगर 30 गज का दायरा यहां पे मौजूद था, उसका फायदा उठाने में नाकाम रहे। कमलेश के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, कमलेश के पास एक लंबा एक्सपीरियंस है, अनुभव है, और उसके बावजूद भी आप समझ सकते हैं कि कमलेश को उन्होंने अगर रोका है, कमलेश को रनों से अगर वंचित किया है, तो किस तरह की उन्होंने गेंदबाजी की होगी। कमलेश के बल्लेबाजी का अभ्यास किया होगा, कमलेश के माइनस पॉइंट को उन्होंने परखा होगा और नोट भी किया होगा, और उसी के ऊपर काम भी किया होगा, और उससे एग्जीक्यूट भी यहाँ पे किया है। इस बीच दूसरे ओवर में आया है प्रणय भगत, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके बाएं हाथ से राउंड विकेट। जी हाँ, हवा में खेला है जरूर, मगर प्रबोध को चकाती हुई गेंद, 1 बाउंस सीमा रेखा को चीरती हुई 4 रन के लिए। पहली ही गेंद पर चौके के साथ यहां पे शुरुआत की है और अपने इरादे स्पष्ट किए हैं सोमनाथ नाखवा ने। पहली गेंद पर चौके से जब भी शुरुआत होती है, आगाज होता है, तब आत्मविश्वास बढ़ता है बल्लेबाजों का। और ये देखिए आत्मविश्वास यहां पे साफ झलकता हुआ। हवा के रास्ते से खेलना चाहते थे, मगर ऊंचाई ज्यादा और लंबाई कम, हवा के खिलाफ खेला हुआ ये स्ट्रोक लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए, और एक बड़ा झटका यहां पे लगता हुआ बड़ी मछली जाल में। सोमनाथ बैक टू द पैवेलियन।
डीजे मास्टर सोमनाथ नाकवा के रूप में एक बहुत ही तगड़ा झटका लग चुका है बल्लेबाजी करने वाली टीम को। अमृतदादा स्पोर्ट्स सासवने और काल भैरेश्वर आवास, ये दो टीमों के बीच यहाँ पे कड़ा संघर्ष है। काल भैरेश्वर आवास के बल्लेबाजों ने अपनी जिम्मेदारी को समझते हुए आज बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है और एक अच्छा टारगेट यहाँ पे सेट किया है। और इसी वजह से देखिए दोस्तों, मैं अक्सर देखता हूँ कि हमारी जो मानसिकता है हमारे खिलाड़ियों की, वो ये होती है कि टॉस जीतने के बाद वो फील्डिंग करने का फैसला करते हैं, मगर जब आप अच्छी बल्लेबाजी करते हो जी हाँ, इस मरतबा बैक टू द बॉलर खेला। जी हाँ, इस मरतबा बहुत ही शानदार ये स्वीप देखने को मिला। बल्ले को इतना तेजी के साथ स्वीप किया था, स्विंग किया था कि गेंद डीप स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर 6 रन के लिए। चलिए दोस्तों, यहाँ पे बहुत सारे प्राइजेस आ चुके हैं, उसके बारे में हम ज़रूर डिस्कस करेंगे, मगर मैच के ऊपर कंसंट्रेट करेंगे क्योंकि 14 रन एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक। इसके पहले हमें देखने को मिला संकेत के बल्ले से, जी हाँ, इस मरतबा भी बहुत ही बढ़िया शॉट था, मगर डीप मिड विकेट की में प्रोटेक्शन मौजूद और इसी वजह से संकेत को एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। जी हाँ, 5 गेंदें हो चुकी है शायद। ओहो, ये तो कमाल का स्ट्रोक था, ब्रांडेड स्ट्रोक कमलेश कोहली के बल्ले से आता हुआ ये शानदार चौका। आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं कि तकरीबन 16.50 के औसत से यहाँ पे रन बनाने की ज़रूरत है, यानी आस्किंग रन रेट यहाँ से बढ़ता हुआ। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर, मगर संकेत वाकड़े के ऊपर सन्माननीय विराजजी वाकडे यांच्यातर्फे 5 चेंडूवरती 5 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला तब्बल 12,000 रुपयांचं पारितोषिक देऊन आता पुन्हा एकदा 3,000 रुपये वाढलेले आहेत, 15,000 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल। लागोपाठ 5 षटकार मारावे लागतील। संकेत वाकड़े में वो दमखम ज़रूर है, वो काबिलियत ज़रूर है, क्योंकि इसके पहले भी मैंने उनके बल्लेबाजी का जौहर देखा है और यहाँ पे एक सुनहरा मौका होगा उनके पास। जी हाँ, बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक ज़रूर है, मगर मात्र 1 रन यहाँ पे मिलेगा। लॉन्ग ऑन की दिशा में डीप में फील्डर तैनात थे, 1-1 रन 2-2 रन यहाँ पे आ रहे हैं, मगर ये काफ़ी नहीं होगा। हर ओवर में कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ही यहाँ पे काम बनेगा। दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेले हैं लगातार 2 गेंदों पर, मगर हवा के रास्ते से आपको खेलना होगा, गेंद को हवाई सफ़र करवानी होगी, स्टेडियम के बाहर ही फेंकना होगा। और हवा का फ्लो देखिए, आज कुछ थोड़ा सा चेंज हमें नज़र आता हुआ, कहीं और रुख हवा ने पा लिया है। जी हाँ, हवा में खेला है ज़रूर और प्रबोध बिल्कुल उस गेंद तक नहीं पहुंच पाएंगे। 2 खिलाड़ियों के बीच में गैप को ढूंढा है, गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए।
स्कोरबोर्ड पर 27 बता रहे हैं, मगर 25 रन हो चुके हैं। ये चौका था। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आहा, देखिए इसका कोई जवाब नहीं है। परफेक्ट यॉर्कर, वो भी ऑफ स्टंप के बाहर। बल्लेबाज की मानसिकता होती है, सोच होती है कि मैं मिड विकेट की दिशा में खेलूं। जी हाँ, अब यहाँ पे तीसरे अंपायर के पास जाना पड़ेगा। उस गेंद को जब गैदर किया था, क्या वो स्टंप के आगे गैदर किया था, ये देखना चाहते हैं अंपायर जी। तो तीसरे अंपायर से मेरी गुजारिश होगी कि आप यहाँ पे देखें और जो भी सही निर्णय है वो हमारे इनफील्ड अंपायर तक पहुँचाए। नहीं सर, ओके है, सब कुछ ओए ओए। जी हाँ, हवा में गेंद जरूर थी, मगर शॉर्ट कवर में फील्डर तैनात नहीं थे। डीप कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। 1-1 रन, 2-2 रन यहाँ पे आ रहे हैं, बीच बीच में बड़े स्ट्रोक भी आ रहे हैं। तो ये संभावना है, ये आशा है कि ये मैच जीता जा सकता है। तीसरा ओवर प्रगति पर, अभी भी एक गेंद आना बाकी है। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। संकेत ने बहुत ही अच्छी रफ्तार यहाँ पे पकड़ ली है। 6 गेंदों में 14 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर। संकेत के बल्ले से ये लीजिए, बहुत ही बढ़िया, शानदार और सुनहरा ये स्ट्रोक। 1 बाउंस सीधे बल्ले से तीर की तरह ये सीधा चौका। डीजे कृपाल जैसे संदीप ने कहा कि एक वेल एजुकेटेड पर्सन है और उसके बावजूद एक मराठी उद्योजक के रूप में अपना नाम बनाना चाहते हैं। सही मायनों में उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उनकी ऐसी सोच है, क्योंकि जियो में वो एक परमानेंट जॉब पर थे, उसके बावजूद भी उन्होंने इस राह को पकड़ा है, क्योंकि उनका सोचने का, उनका देखने का जो अंदाज है वो अलग है। इसलिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं कि नज़रें तो सबकी होती है, नज़रें तो सबकी होती है, मगर देखने का नज़रिया कैसा है। क्योंकि हमें ऊपर वाले ने नज़र देकर तो भेजा है, मगर ये नज़रिया आपको कोई नहीं सिखा सकता। तो नज़रिया आपका इम्पोर्टेंट है। और हमारे अविनाश आविष्कार येलवे देखिए, और एक मराठी उद्योजक जो कि ऑपरेटर का काम कर रहे हैं, tenniscricket.in के जो टीम मेंबर है वो भी इंजीनियर है, कंप्यूटर इंजीनियर है, अभी भी होंगे। और वो भी देखिए बिल्कुल जॉब के पीछे नहीं है, यही वो जॉब उनका, क्योंकि इसमें ही उन्हें इंटरेस्ट है। तो आविष्कार, आपका भी तहे दिल से शुक्रिया मैं कहूँगा, अभिनंदन करना चाहूँगा। वो भी इंजीनियर है। दो इंजीनियर हमारे पास बैठे हुए, एक लॉयर है, एक MBA है और एक कोऑर्डिनेटर है। आकाश मांजरेकर भी वेल एजुकेटेड पर्सन। तो ये अच्छी बात है कि हमारे बच्चे पढ़ रहे हैं। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। संकेत के ऊपर सभी की निगाहें होंगी, क्योंकि संकेत के ऊपर बहुत सारा भरोसा, मगर संकेत के ऊपर नजरें हैं, मगर कमलेश के ऊपर भी नजरें होगी, क्योंकि कमलेश ने देने पर मजबूर कर दिया है। वेरी वेल डन कमलेश के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। कम रनों को कम करते हुए, लेस करते हुए कमलेश। जी हाँ, इस मर्तबा कमलेश ने रौद्र रूप यहाँ पे धारण कर लिया है। लगातार बैक टू बैक ये दूसरा बड़ा स्ट्रोक। इस मर्तबा मिलेंगे पूरे 4 रन।
देखिए 5 ओवर के अंदर ही या 5 ओवर में कम से कम आप अगर इस मैच को जीतवाते हो तो आपको तकरीबन 15,000 रुपये का कुछ यहाँ पे प्राइज आया है। 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये चौथा ओवर प्रगति पर अभी भी आपके पास मौका है और संकेत और कमलेश अब समझ चुके हैं अभी नहीं तो कभी नहीं। इस मैच को अगर हमें जीतना है तो इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी। मगर सुयोग भगत की बहुत ही बढ़िया यहाँ पे वापसी। पहली गेंद पर छक्का हमें देखने को मिला, दूसरी गेंद के ऊपर चौका यहाँ पे आया, मगर तीसरी गेंद के ऊपर सुयोग भगत ने भी यहाँ पे वापसी की है। तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, उसके बाद वहां से ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आती हुई दिखाई दी। जी हाँ, अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर ऐसा लगा था पहली नजर में कि ये कैच होगा, मगर गेंद उनके हाथों को ब्रश करती हुई निकल गई स्टेडियम के बाहर 6 रन के लिए। बहुत ही यहाँ पे शानदार और खूबसूरत गाना हमारे डीजे मास्टर कृपाल ने सुनाया और कल ही वो अच्छा दिन था। जी हाँ, अवैध एक्शन है या नहीं है ये देखना चाहेंगे हमारे अंपायर जी। और तीसरे अंपायर को यहाँ पे पुकारा है, कॉल दिया है। अब वो आएंगे यहाँ पे देखेंगे और उसके बाद तय करेंगे क्या ये गेंदबाज गेंदबाजी कर सकते हैं या नहीं कर सकते। मगर कल ही दर्शन जी वाकड़े इनकी बैलगाड़ी तीसरे नंबर पे आई थी सेमीफाइनल के लॉर्ड्स में, बहुत बहुत अभिनंदन। 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3.4 ओवर यहाँ पे खत्म हो चुके हैं। 6 ओवर का ये मैच, 14 गेंदें बची है, 38 रनों की जरूरत। नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। ओहो, अब देखिए संकट यहाँ पे और आता हुआ, पहले ही संकट। रोहित तर मित्रांनो, हा गोलंदाज आता अवैध ठरलेला आहे आणि त्या कारणास्तव या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही आणि त्याचप्रमाणे इथे फ्री हिट सुद्धा असेल आणि नो बॉलची 1 धाव सुद्धा असेल आणि त्या 6 धावा सुद्धा मिळतील। अर्थातच एकूण 7 धावा, फ्री हिट आणि गोलंदाज बाद, अशा प्रकारच्या घडामोडी। डीजे मास्टर कृपाल यांनी एक गाणं जरी वाजवलं तरी माझ्यामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः शोधा। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। अब यहाँ पे जीतने के आसार मुझे नजर आ रहे हैं। जी हाँ, फ्री हिट तो रहेगा क्योंकि नो बॉल थी, एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। और अंपायर जी का सुदर्शन चक्र घूमता हुआ आप सभी ने देखा होगा। 15 गेंदें बची है, 37 रनों की जरूरत। संकेत स्ट्राइक नॉन स्ट्राइकिंग एंड पर है, कमलेश है स्ट्राइकिंग एंड पर। 13 गेंदों में 25 रन बनाकर, हालांकि शुरुआत बहुत ही संभल कर की, जिम्मेदारी के साथ उन्होंने बल्लेबाजी की। जी हाँ, फ्री हिट था, यहाँ पे आउट होने का कोई खतरा नहीं था। कमलेश ने 1 रन तो मुकम्मल कर लिया है, मगर संकेत किसी भी तरह की अब यहाँ पे रिस्क उठाना नहीं चाहते हैं क्योंकि वो जानते हैं कि आज उनका बल्ला हल्ला करता हुआ और बल्ला बहुत ही बढ़िया बोलता हुआ दिखाई दे रहा है क्योंकि संकेत के ऊपर सभी की निगाहें हैं, विश्वास है, अपेक्षा है, आकांक्षाएं है। क्या आज इस मैच को जिताएंगे? ऐसे आसार मुझे नज़र तो आ रहे हैं, मगर एग्जीक्यूशन भी करना होगा। संकेत वाकड़े मात्र 7 गेंदों में 18 रन बनाकर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी के फॉर्म में। ये लीजिए गेंद उनके स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में। स्टेडियम के बाहर जा चुकी है ये गेंद। 6 रन।
कल हमें एक ही दिन में दो अलग रिजल्ट, बहुत ही अनोखे रिजल्ट देखने को मिले थे, सुनने मिले थे, क्योंकि इंग्लैंड ने हैदराबाद में आकर हमारे घर में आकर हमको हरा दिया। उसी के साथ ऑस्ट्रेलिया का घमंड तोड़ा का गाबा के मैदान पर वेस्ट इंडीज टीम ने। क्या वैसे ही यहाँ पे रिजल्ट हमें अलग नज़र आएगा, क्योंकि 55 रनों तक पहुँच चुके हैं। शुरुआत बहुत ही धीमी हुई थी, बहुत ही खराब हुई थी। ऐसा लग रहा था कि ये मैच जितना असंभव के करीब हो सकता है, मगर अचानक रंग बदला है, रूप बदला है और यहाँ पे वक्त बदला है। और इसीलिए दोस्तों अक्सर मैं कहता हूँ कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता। संकेत ने मात्र 8 गेंदों का सामना किया है, 24 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि कमलेश ने 14 गेंदों में 26 रन। साझेदारी या क्या होती है, एक दूसरे का साथ क्या होता है, यहाँ पे साझेदारी पनपती हुई और ये हमें साफ नजर आता हुआ। इन दोनों भी बल्लेबाजों ने अपने टीम के लिए जो साझेदारी यहाँ पे अंजाम दी है, तकरीबन हमारे गुणलेखक जी हमें बताएंगे कितनी बड़ी साझेदारी हो चुकी है। मगर छोटी छोटी क्यों ना हो, मगर साझेदारियाँ होनी बेहद ज़रूरी। 47 रनों की साझेदारी यहाँ पे पनप रही है दूसरे विकेट के लिए। संकेत जब से मैदान में आए हैं तब से कमलेश का भी हौसला बुलंद हो चुका है। कमलेश ने भी अपना गियर चेंज किया है और संकेत ने तो पहले से ही धमाका शुरू किया था। फिर से एक बार नए गेंदबाज रोहन, जी हाँ, इस पर दबाव स्टंप के बाहर वाली गेंद फुलर लेन थी और दो खिलाड़ियों के बीच में से खेला है। 4 रन मिलेंगे यहाँ पे पूरे के पूरे। चलिए दोस्तों, हम चलते हैं फिर से एक बार हमारे साथी कमेंटेटर आकाश के पास। धन्यवाद। बघा, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे। संकेत वाकडेने ज्या पद्धतीने कमबॅक केलंय ते खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगा आहे। इथून मात्र श्री अमृत स्पोर्ट्स यशवंत देव सासवणे संघाला जर मॅच जिंकायची आहे ना, तर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला तर इथून मात्र या दोन फलंदाजांमध्ये कोऑर्डिनेशन, कॉम्बिनेशन, इक्वेशन आणि अगदी त्याच वेळेला कॅल्क्युलेटिव्ह फलंदाजी मैदानावरती करावी लागणार आहे। दर्णे गुरुजी कळवत आहेत इथून प्रतिषेधक 13 ची सरासरी राखायची आहे। बघा, जिथे 18 चेंडूंमध्ये 54 धावांची आवश्यकता होती, अशा वेळेला तब्बल 2 गोलंदाजांचा वापर करण्यात आला चौथं षटक टाकण्यासाठी आणि तब्बल 28 धावा खर्च केल्यात। बघा, आपण जर थोडंसं पारितोषिकांची आठवण करून देऊयात। जर 5व्या षटकामध्ये अर्थात या एका षटकामध्ये तब्बल जर 26 धावा काढल्या गेल्या तर सन्मान्य विराजी वाकडे यांच्याकडनं लगावलेला कॅश प्राइज 10,000 रुपयांचा या ठिकाणी श्री अमृत स्पोर्ट्स यशवंत देव सासवणे संघाला प्राप्त होणार आहे। वळीयात मैदानावरती जिथे स्ट्राइक एंड वरती कमलेश कोळी पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने अगदी सहज पद्धतीने हलक्या हाताने खेळलाय। अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल। बघा, कमलेशला माहिती आहे इथून संकेत वाकड्याच्या बॅटमध्ये स्ट्राइक दिली तर संघाचं भलं होऊ शकतं, कारण त्याच्या बॅटचा फ्लो आज वेगळा पाहायला मिळाला आहे। त्याचा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे। मग अशा वेळेला मोठ्या मन दाखवत त्याला मात्र स्ट्राइक दिली गेली। येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता। मी म्हणेन हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे। हे षटक खऱ्या अर्थानं ठरवेल की शेवटच्या षटकामध्ये दबाव कोणत्या संघावरती असेल। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, एक धाव सहजरित्या पूर्ण केला। दुसरी धावेचा प्रयत्न निश्चित रूपया केला जात नाही आहे, कारण तिथे असलेला क्षेत्ररक्षक, त्याचा आविर्भाव, त्याची फेक हे खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाची होती। प्रसंगावधान अत्यंत महत्त्वाचं आहे। अलिबागच्या कानाकोपऱ्यातून आज आपण पाहतो रसिक मायबाप प्रेक्षक या ठिकाणी आलेत। वीरू नाईक सुद्धा आपण पाहिलं तर आपले या ठिकाणी मैदानावरती आलेत, त्यांचं सुद्धा करूयात आपण कौतुक। यावेळेला मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे। कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रणय भगतचं, कारण पहिल्या 3 चेंडूंवरती मात्र केवळ 3 धावा खर्च केल्यात। कमालीचं कंट्रोल, नियंत्रण आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय। प्रणय भगत एक डावखुरा गटाचा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय। लेफ्ट हँडेड गोलंदाज आपलं नॅचरल अँगल क्रिएट करतोय आणि तदनंतर मात्र अचूक टप्प्यावरती मार आहे। स्ट्राइक एंडवरती संकेत वाकडे 10 चेंडूंवरती 29 धावांवरती खेळत होता। यावेळेला मात्र मोठा फटका, प्रबोध भगतच्या
शरीराला स्पर्श करत चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आशेचा किरण, संजीवनी देणारा षटकार. बघा डीजे मास्टर सुद्धा ना अगदी जखमेवरती मीठ चोळावं ना तशा पद्धतीची काहीतरी संगीत वाजवतोय. घायल झालाय बिचारा, कारण शरीराचा स्पर्श करत चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि तदनंतर मात्र धावफलक, इक्वेशन, उलटी गिनती पूर्णपणे बदलेल. येणारे 8 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला चपराक द्यावी ना अशा पद्धतीचा ऑनसाइडच्या दिशेने खेचला आणि तदनंतर मात्र 8 चेंडूंमध्ये 17 धावांचं इक्वेशन. संकेत वाकडे आपल्या करिअरमधील सर्वोत्तम इनिंगच्या दिशेने वाटचाल करतोय. दबाव, दडपण, मनोवैज्ञानिक दबाव दोन्ही संघांवरती इथून मात्र बघितला जाईल. सासवणेकरांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे, कारण यावेळेच्या चेंडूवरती ना लाईन होती ना लेंथ होती. फलंदाजाला होता आमंत्रण, यावेळेला मात्र पाहतोय चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऐन थंडीमध्ये गोलंदाजांना घाम फोडावं अशा पद्धतीची खेळी मैदानाच्या आत. वळीत मैदानावरती जिथे हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. सरळ बाटने खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक. या वेळेला मात्र चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका. या वेळेला मात्र इक्वेशन बदलते. ह्या षटकारामुळे येणारे 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. संकेत वाकडे वैयक्तिक 47 धावसंख्येवरती खेळतोय. एकदा संकेत वाकडेची फलंदाजी आवडली असेल ना तर मैदानाच्या सभोवताली टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत. काय कमालीचा खेळ या खेळाडूने करून दाखवलाय. 13 चेंडू आणि अशा वेळेला 47 धावा. संघाला गरज होती मिडल ऑर्डर मध्ये एक महत्वपूर्ण खेळी करण्याची आणि मग अशा वेळेला महत्वपूर्ण फटका आलाय. लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचणाऱ्याला 2000 रुपयांचा कॅश प्राइज होतं आणि ते पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. वळीत मैदानावरती संकेत वाकडेंना कॅश प्राइज येणार आहे. दत्तात्रय कोळी यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. यावेळेला हलक्या हाताने खेळलंय, कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. ही धाव फार महत्वाची होती. एकच धाव घेतली आहे कारण संकेतकडे स्ट्राईक जाणं गरजेचं. येणारे 5 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. बघा महेंद्रसिंग धोनीने एका मॅच मध्ये केलं होतं की विराट कोहलीने मॅच जिंकवली होती जवळपास, म्हणून शेवटची इनिंग विनिंग स्ट्रोक ही त्याच्याच बॅटने जावं म्हणून कमलेशने स्ट्राईक दिले. यावेळेला अर्थात संकेतकडे यावेळेला मात्र विजयी षटकार. कमाल, लाजवाब, बेधडक, बिंदास, बेफिकीर, आत्मविश्वासी खेळी आज संकेतने आपल्या संघाला करून दिले आणि दशकोन दशक ही इनिंग संकेतला आणि त्याच वेळेला श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघाला हृदयस्पर्शी आणि मनात घर करणारी पाहायला मिळेल. चौदा चेंडू 54 धावा. कमालीचा खेळ संकेतने केलाय. आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांची मनं जिंकलीत. काळभैरव आवाज संघाच्या जवळजवळ तोंडासमोरून त्यांचा हा घास खेचून आणलाय आणि खऱ्या अर्थाने त्यांना पराभूत सुद्धा केलेलं आपण पाहतोय. भरघोस कॅश प्राइज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थोडंसं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आम्हाला सीए आणि अकाउंटंटची गरज लागणार, जिथे आपण